बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध पूजा। वनगंधध गुणोपेत एतं कुसुम संतती पूजामि मुनिंदस्य सिरीपाद सरोरुहे। एक मी वर्ण सुगंध आणि सुंदर अशा गुणांनी युक्त पुष्पमालांनी भगवान बुद्धांच्या चरण कमलांची पूजा करते। पूजेमि बुद्ध कुसुमेन नेन पूज्येन मेत्तेन लभामि मोक्ष। उप्फ मिलायती यथा इदमे कायो तथा याती विनाश भाव। 2 या कुसुमांनी मी बुद्धाची पूजा करते या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल। हे फूल ज्याप्रमाणे कोमेजून जाते त्याप्रमाणे माझे शरीर नाश पावणारे आहे, विनाशाकडे जाईल। घनसारप्पदित्तेन दीपेन मधसिना तिलोकदीपम सम्बुद्ध पूजामि तमोनुद। 3 अंधकाराचा नाश करणाऱ्या सर्वव्यापक प्रकाशमान अशा या दीपाप्रमाणे विश्वातील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोकदीप सम्यक संबुद्धाची मी पूजा करते। सुगंधधिकाय वंदन अनंत गुण गंधधिना सुगंधिना हम गंधधेन पूजामि तथागत। 4 अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या गंधाने ज्याचे शरीर सुगंधी आहे अशा तथागतची पूजा करते। बुद्ध धम्मचस्घ सुक्तनुभवा धात्वो धुगभे लंकायम जंबुदीपे तिदसपूर्वरे नागलोके स्थूपे। 5 बुद्ध धम्म संघ लंका जंबुद्वीप नागलोक हयामधील स्तूपांमधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना वंदन करते। सब्बे बुद्धस बिंबे सकलत्सदिसे केसलोमादिधातुं वंदे सब्बेपि बुद्ध दसबलतनुजं बोधिचेत्तियं नमामि। 6 सर्व 10 दिशातील जितकी बुद्धांची प्रतीक आहेत तसेच 10 बलाने परिपूर्ण अशा बुद्धांच्या शरीराचे केश वगैरे अवशेष स्थापिलेले चैत्य आहे त्या सर्वांना मी वंदन करते। वंदामि चेतियम सब्ब सब्बठानेसु पतिष्ठित शारीरिक धातु महाबोधी बुद्धरूपम सकल सदा। 7 सर्व ठिकाणी स्थापिलेल्या बुद्ध शरीराच्या धातू अवशेषांना व महान प्रज्ञा प्राप्त केलेल्या बुद्ध रूपांना मी वंदन करते, कारण ही बुद्धांचीच रूपे आहेत। उपासक उपासिका मध्ये बुद्धच्या धम्माबाबत श्रद्धा जागृत होण्याकरिता भंते नांगसेन यांनी मिलिंद राज्याला कथा आणि काही उपमा देऊन समजावून सांगितलेला उपदेश पुढील प्रमाणे। मेंढकारंभ कथा। बुद्ध पूजा। मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनांना अंजलीबद्ध प्रणाम केला व म्हणाला, भद्रे निरनिराळ्या मतांच्या लोकांचे म्हणणे आहे की भगवान बुद्धांच्या मानसन्मानार्थ केलेली पूजा जर भगवान बुद्ध स्वीकारतात तर त्यांना निर्वाणपदाचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही आणि ते या संसारात कोठे निश्चितच भटकत असतील। त्यांचे सद्यस्थितीत संसारातील अस्तित्व मुळीच नाकारता येणार नाही। हे जर खरे असेल तर भगवान बुद्ध अगदीच साधारण व्यक्ती झाले, मग त्यांची पूजा करण्यात अर्थ तो काय? आणि समजा त्यांना जर निर्वाणपद लाभले असेल, संसाराशी आता त्यांचा मुळी संबंधच राहिलेला नसेल आणि ते समस्त स्थितीतून मुक्त झाले असतील, तर त्यांची पूजा करण्यात काय स्वारस्य? कारण ते जर आहेतच नाहीत तर पूजा करावी कोणाची?
त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला निर्वाणपद मिळाले असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही व निर्वाणपद नाही मिळाले म्हटले तरी प्रश्न सुटत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूंनी विवादात सापडलेल्या भगवान बुद्धाची पूजा करण्यात काहीच अर्थ उरत नाही। हा प्रश्न सामान्य बुद्धी असलेल्या माणसाच्या शक्तींच्या पलीकडला आहे। सामान्य लोकांसाठी हा विषय नाही। महान लोकच हा प्रश्न सोडवू शकतात। आता आपणच कृपा करून या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देऊन मिथ्या तर्काचे खंडन करावे। या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या स्थितीचा विरोधकांना फायदा घेता येणार नाही, तेव्हा भावी बौद्धांच्या सोयीसाठी या कोड्याची सोडवणूक करून प्रकाश पाडावे, जेणेकरून ते दुसऱ्या मताच्या लोकांच्या कुतर्कास झणझणीत उत्तर देऊ शकतील। यावर स्थवीर म्हणाले, महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाचा लाभ झाला हे सूर्यप्रकाशा इतकेच खरे आहे। ते आता कोणत्याही पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाहीत। बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती करून ते या प्रश्नाच्या पलीकडे गेले होते। तेव्हा आता संसारातून पूर्णतः मुक्त होऊन निर्वाण प्राप्त केल्यानंतर प्रश्न उरतोच कुठे? महाराज, धर्म सेनापती सारिपुत्रांनी सुद्धा म्हटले आहे की ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही, ते भगवान बुद्ध देवता व मनुष्य या उभयतांनी केलेल्या पूजेचा स्वीकारही करीत नाही की अस्वीकारही करीत नाहीत। युगानुयुगापासून सर्व बुद्धांचा हा सिद्धांत चालत आला आहे। राजा म्हणाला, भृते, पुत्र आपल्या पित्याची किंवा आपल्या पुत्राची स्तुती करीत असेल तर त्याला पुरावा म्हणता येणार नाही। त्या तर आपापल्या मनातील भावना आहेत। परंतु खोट्या सिद्धांताचा पाठराखणी करणाऱ्या लोकांचा भ्रम दूर करण्याकरिता आणि आपल्या सद्धर्माचा प्रकाश पसरविण्याकरिता आपण योग्यतेने समजावून सांगावे। स्थवीर म्हणाले, महाराज, भगवान बुद्ध तर पूर्णतः मुक्त झाले आहेत, तेव्हा ते आता कोणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसे करतील? परंतु देवता आणि मनुष्य लोक त्यांची विहारे वस्तू बांधून त्यात त्यांच्या अस्थि, कोश, दात इत्यादी शरीर धातूंची स्थापना करून ठेवतात, ज्यांच्या पुण्य फळाने अर्हतपद किंवा बोधिसत्व पद प्राप्त करता यावे। याशिवाय त्या धातूची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तिन्ही समापत्तीचा लाभ करून घेतात। यासाठीच विहारादी उभारणे किंवा पूजा करणे आवश्यक आहे।